नमस्कार. नादध्यास प्रोडक्शन हाऊस च्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी ॲडव्होकेट अमित द्रविड आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. संगीत आणि विद्या हे दोन प्रकार आपल्याला बघायला मिळतात. विद्या जी असती की म्हणजे आपण ज्याला औपचारिक शिक्षण म्हणू, ते आपण शाळा कॉलेजमध्ये जाऊन शिकू शकतो. अनेक माध्यमातून आपण जी माहिती आहे ती ग्रहण करू शकतो. मात्र कलेचं ज्ञान जे असतं ते कलेचं ज्ञान आपल्याला गुरु शिष्य परंपरेतूनच बघायला मिळतं. भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये संगीताची खूप मोठी परंपरा आपल्याला बघायला मिळते. गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून आत्तापर्यंत अनेक हजारो लाखो विद्यार्थी तयार होत आहेत आणि घडत आहेत. आज आपण जे नवोदित शास्त्रीय संगीत गायक किंवा वादक जे बघत आहोत ते सगळेजण त्या गुरु शिष्य परंपरेतूनच आपली संगीत कला हे शिकलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये आणि खास करून सातारा शहरामध्ये देखील आपल्याला शास्त्रीय संगीताचा प्रसार प्रचार बघायला मिळतो. शास्त्रीय संगीत खरं तर अवघड कला आहे असं सर्वसामान्य जणांचं मत आहे आणि ते खरं देखील आहे. शास्त्रीय संगीतामध्ये अनेक गुरु आपल्याला बघायला मिळतात. त्यापैकी एक महत्त्वपूर्ण नाव ते म्हणजे संगीतरत्न डॉक्टर सौ संगीता कोल्हापुरे बाई. भेंडी बाजार घराण्यातील अतिशय महत्त्वपूर्ण नाव बाईंचं आहे. त्यांना अनेक दिग्गज गुरु जसे की पंडित शिवकुमार शुक्ल, डॉक्टर साधना जोशी, डॉक्टर पंडित त्र्यंबकराव जानोरीकर या गुरूंकडून त्यांना शिक्षण मिळालं. त्यांचं शिक्षण आपण पाहिलं तर BA म्युझिक, MA शास्त्रीय संगीत आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातील PhD त्यांनी प्राप्त केलेली आहे. त्यांचा शास्त्रीय संगीतातील PhDचा विषय देखील खूपच इंटरेस्टिंग आहे. भेंडी बाजार घराणं आणि घराण्यातील विशिष्ट राग. त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले, ज्याच्यामध्ये खास उल्लेखनीय पुरस्कार म्हणजे पंडित विनायक बुवा पटवर्धन पुरस्कार, मानाचा पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर पुरस्कार आणि संस्कार भारती देखील त्यांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. 1984 साली त्यांनी सुरवर्धिनी संगीत विद्यालयाची स्थापना देखील केलेली आहे. त्यांच्या हाताखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडलेले आहेत आणि अजूनही घडत आहेत. नादध्यास प्रोडक्शन हाऊसच्या वतीनं मी बाईंचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. धन्यवाद. आज खूप आनंदाचा आणि भाग्याचा दिवस म्हणायला पाहिजे, कारण आपल्याला आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक कलाकारांच्या मुलाखती बघत असतो, पण त्याच्यामध्ये आपण प्रश्नांची जर मांडणी बघितली तर ती सरधोपट पद्धतीनं म्हणजे बालपण तरुणपण असं आपण बघत असतो. परंतु नादध्यास प्रोडक्शन हाऊसचं एक वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला इन्फॉर्मेशन, एंटरटेनमेंट आणि नॉलेज हे तिन्हीचा आपल्याला मेळ बघायला मिळतो. सुरुवातीला मला आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल की आपल्या लहानपणी संगीताचं कसं वातावरण होतं. म्हणजे मी आपली संपूर्ण माहिती आम्ही वाचली, पाहिली, अनेक जणांना त्याबद्दल माहिती देखील आहे. परंतु घरामध्ये संगीताचं एक चांगलं वातावरण असल्याशिवाय एक चांगला कलाकार, एखादा चांगला व्यक्ती घडू शकत नाही. तर आपल्या घरामध्ये बाकीच्यांचं संगीतामध्ये योगदान काय होतं? माझी आई दिलरुबा वाजवत असे. अच्छा. ती पुण्यात शिकायला होती, त्यामुळे तिला तो दिलरुबा वगैरे शिकायला मिळाला तिथे. आणि त्या गाणे गात होती, चांगला आवाज होताच तिचा. हार्मोनियम वाजवत होती. ती नाटकं बसवायची आणि त्या गाण्याची नाटकं पण बसवायची. त्याच्यात ती पेटी वाजवू शकायची. अच्छा. ते स्वतःचंच म्हणजे कौशल्य प्रॅक्टिसने मिळवलेलं. आमच्या घरी ग्रामोफोन होता, त्यामुळे भरपूर रेकॉर्ड्स मी पण ऐकल्या.
लता बालगंधर्व कृष्णराव, मास्टर कृष्णराव मोठ्यांच्या रेकॉर्ड्स ऐकल्या आणि माझ्या वडिलांना रेडिओवरील शास्त्रीय संगीत ऐकायची आवड होती. त्यामुळे सर्वामुळे लहानपणापासूनच संगीताचे संस्कार झाले असे म्हणता येतील. तसेच ग्वाल्हेर घराण्याच्या मालतीबाई जोशी दरवर्षी 15 दिवस घरी शिकवावयास येत होत्या आणि आई त्यांना मुद्दाम बोलवायची. 15 दिवसच त्या क्लास घ्यायच्या आमच्या. अच्छा. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या 3-4 परीक्षा दिल्या होत्या. त्यामुळे शास्त्रीय संगीताची ओळख तेव्हाच झाली होती. अच्छा. माझी बहीण पण गात असे. ती पण त्या परीक्षांना बसली होती आधी. म्हणून मी बसायला सुरुवात केली. आईला त्या म्हणाल्या, "ही पण गाते बघा की." म्हणून मी त्यांच्या क्लासला बसायला लागले आणि मग माझं सुरूच झालं ते. पण त्याकडे आपण जर बघितलं तर 1960 आणि 70-80चा जर आपण काळ बघितला तर त्याच्यामध्ये हिंदी संगीताचा प्रभाव खूप होता. म्हणजे आपण आता जसं म्हणला की सिनेमामुळे ग्रामोफोन किंवा हां, त्या माध्यमातून आपण सिनेमातील गाणी जास्त सिनेमामुळे ऐकायचो. हां. मग आपली आवड ही त्या संगीताकडे का वळली नाही? म्हणजे शास्त्रीय संगीताकडे का आवड निर्माण झाली? आईमुळे. आई स्वतः दिलरुबा चांगला वाजवत होती, गाणं छान म्हणत होती आणि तिला दोघांनाही म्हणजे आई-वडिलांना दोघांनाही खूप गाण्याची आवड होती. रात्री 12पर्यंत बाबा रेकॉर्ड ऐकायचे. टीव्हीला ह्याच्यात फोनवर ह्याच्यात आपल्या रेडिओला रात्री कार्यक्रम असतो शेवटचा. अच्छा. ते रोज ऐकायचे आणि मी पण ऐकायचे. मग त्यांच्या तिथे झोपून वगैरे मला आवडायचं ते ऐकायला. आणि त्यामुळे आम्हाला गोडी लागली आणि दुसरं म्हणजे मालतीबाई जोशी, ग्वाल्हेर घराण्यांचं त्यांचं सासर आमच्या तिथे होतं. अच्छा. त्या 15 दिवस तिथे यायच्या. मग आई यांना पकडायची आणि आम्हाला गाणं शिकवायला लावायची. तुम्ही इथे राहणारे 1 तासभर येऊन जा. सगळे ओळखीचे खेडेगावात. बरोबर. त्यामुळे त्या आमच्याकडे येऊन आम्हाला ताईला गाणं शिकवायच्या आधी. मग आपोआप मला ते यायला लागलं. ते ताईचं ऐकूनच मला सगळं येत होतं. बरोबर. मग आई म्हणे, "हिचं पण म्हणून घ्या, हिला पण परीक्षेला बसवून टाकू आपण." अशा तऱ्हेने ते म्हणजे गाणं सुरूच झालं तिथे. सुरूच झालं. आधी गाणं होतंच. म्हणजे आईने काही गुणगुणली की आम्ही सगळ्याजणी गुणगुणायचो त्याच्यावर. म्हणजे आई बंद व्हायची आणि आम्ही गायचो. बरोबर. इतकं गाण्याचं तिथे माहोल होता म्हणजे असा. आणि मग माझ्या वेळेपर्यंत मला कळलं की बडोद्याला संगीताचं वातावरण चांगलं आहे आणि कॉलेज आहे. अच्छा. गाणं, नृत्य, नाट्य असं सगळ्याचे विषय होते सगळे त्याच बरोबर. कॉलेजमध्ये. बरोबर. मग मी एकदा मॅट्रिक झाल्यावर कोणीतरी ते सुचवलं आणखी, जाऊ दे की तिकडे मग नाही इकडे काय महाडला जाणार कॉलेजला तर तिथे जाऊ दे. मग काय पण कॉलेजला हवंच त्या करायला. काळच्या वातावरणाच्या मनानं खूपच मोठी झेप खूप होती. नाही झेप मोठी म्हणजे पुण्यात होती आई हां. लहानपणात. अच्छा. हां. त्यामुळे पुण्याच्या वातावरणात वाढलेली होती. तिची फॅमिली दोन्ही चांगल्या होत्या. तिथे काकांची फॅमिली होती. ती पण शिक्षित होती आणि सगळ्याची आवड होती म्हणजे प्रत्येकाला. आई स्वतः हुशारच होती आणि गाणं आवाज छान होता. सुंदर आवाज होता. तिचं भजनी मंडळ पण होतं आणि म्हणजे आम्हाला सुद्धा तिचं ऐकून आम्ही गाणं म्हणायचो. तिने काही म्हटलं ओळख की आम्ही सगळे म्हणायचो बहिणी. इतकं गाण्याचं आमच्या घरात वातावरण होतं. पण गाण्यामध्ये त्याच्यामध्ये शिक्षण घेणं हं, म्हणजे बी-ए, एम-ए करणं हं, ही गोष्ट त्या काळी खूप वेगळी होती. हं, कारण तो जो ट्रेंड आपण जर पाहिला तर हं, तो ट्रेंड वेगळा होता. हं. म्हणजे शास्त्रीय संगीताकडं वळणारी मुलं आणि खास करून महिला वर्ग हा नव्हता. मालतीबाई जोशी घरी येऊन शिकवायच्या आम्हाला. तर माझी बहीण मोठी बहीण म्हणाली, "अगं आई, तू महाडला कॉलेजला घालतेस सगळ्यांना किंवा अलिबागला." गोरेगाव आमचं खेडं छोटं. बरोबर. मग ते कशाला कुठेतरी बाहेरच ठेवायची ना मुलीला. मग तिला गाणं शिकू दे ना, तिला बडोद्याला जाऊ दे ना. तिची सूचना होती ती. आणि तिला कोणीतरी दाखवायला हे आले, तुमचा आवाज चांगला आहे, तिकडे का नाही शिकायला गेला? तर गोरेगावातनं तिकडे जाणं हे माझ्या वेळेला शक्य झालं. ताईच्या वेळेला नाही, तिसऱ्या मुलीच्या वेळेला. अच्छा. मग तिच्यामुळे मी तिकडे बडोद्याला गेले कॉलेजला, की डिग्री कॉलेज आहे आणि खूपच छान आहे. शिक्षक खूप छान होते तिथे. अच्छा. आणि 5च डिग्रीला 5च मुलं. 2 मुलं, 5 मुलं असंच. अच्छा. मग डिप्लोमाला खूप मुलं यायची तिथे संध्याकाळी. आणि अगदी छान मला बडोद्याच्या कॉलेजमध्ये वातावरण पण छान होतं आणि पंचाक्षरी बुवा पहिले मला ग्वाल्हेर घराण्याचे सर आणि शालिग्राम सर असे शिकवत असत.
मीराबाई वाडकर म्हणून दादरा ठुमरी 4 वर्ष शिकवत असत. शिवकुमार शुक्ल 3ऱ्या आणि 4थ्या वर्षी ख्याल शिकवत आणि ते अमान अली खां साहेबांचे शिष्य होते, अच्छा. पहिले शिष्य. आणि खूप आवाज सुंदर होता आणि छान शिकवायचे. त्या काळी बडोद्याच्या शिक्षणामध्ये किती वेळाचे लेक्चर्स असायचे? तो सकाळी कसा अभ्यासक्रम हां, होता? सकाळी 8 ते 12:30 असा वेळ होता आमच्या कॉलेजचा. अच्छा. पहिले जे पहिले जे हे आहे तर आता शिवकुमारांचं असायचं, तर ते पहिले 2 तास त्यांचे हं. आणि शेवटचा तास ध्रुपद दमारसाठी असायचं नेहमी. आठवड्यातनं 2दा असं. त्याला वेगळे सर असायचे. अच्छा. हां आणि ह्याच्यावर मृदुंगावर पण वेगळे सर असायचे त्यांना ह्याला शिकवतानाच आम्हाला. अच्छा. त्यामुळे दुप्पट-तिप्पट हे सगळं शिकायला मिळालं तिथे. अभ्यास खूपच चांगला घेत होते तिथे. म्हणजे अच्छा. ते कॉलेजमध्ये अतिशय डान्स होता तिथे. डान्स विषय दोन्ही होते. भरतनाट्यम होतं. हे आम्हाला ते नाही त्यांनी वेगवेगळे 5-5 वर्षाचे कोर्सेस होते ते आणि खूप छान शिक्षक होते. मग प्रत्येक शिक्षकांची शिकवण्याची पद्धत वेगवेगळी असते. वेगवेगळे. हां. तर मग त्याचा काही आपल्यावरती म्हणजे आपण ते कसं हां. आत्मसात केलं? शिवकुमार शुक्ल हे अमान अली खां साहेबांचे शिष्य. म्हणजे आत्ता मी जे गाते भेंडी बाजार हं. त्याच्यात ते शिकलेले होते. अच्छा. त्यामुळे आम्हाला ती पण गायकी मिळाली शेवटच्या 2 वर्षात. अच्छा. हं. म्हणजे आपल्याला लहानपणी ग्वाल्हेर घराण्याचे सुरुवातीला मालतीबाईंकडून हां, थोडंसं मिळालं. हो. संस्कार मिळाले हो, हो. आणि त्यानंतर भेंडी बाजार घराण्याचं तुम्हाला हो, शिवकुमार हो. शुक्लांकडून संस्कार शिवकुमार मिळाले. शुक्लांचे. हो. आपण थोडंसं जर भूतकाळामध्ये गेलो, तर असं काय तुम्हाला वाटलं, की काय अशी जिज्ञासा तुम्हाला वाटली, की आपण भेंडी बाजार घराणं हे माझं म्हणजे ह्याच्यामध्ये मी करू शकते. म्हणजे बाकीची अनेक आपल्याकडं संगीतामध्ये घराणी आहेत, किराणा घराणं आहे, नाही तिथे जयपूर अतुरली आहे. तिथे ते वेगवेगळे गुरुजी होते. होते. ग्वाल्हेरचे वेगळे, याचे वेगळे असे प्रत्येकाला वेगळे होते आणि शिवकुमार शुक्ल शिवकुमार अमान अली खानचे शिष्य शिवकुमार शुक्ल आम्हाला 2 वर्ष शेवटच्या होते. अच्छा. BAच्या 2 वर्षात शेवटच्या ते होते. बरोबर. अच्छा. म्हणजे पुष्कळसं शिकून आम्ही आलो ख्यालपर्यंत आणि मग त्यांच्याकडे आलो. त्यामुळे ती गायकी आम्हाला मिळाली. अच्छा. आणि त्यानंतर एकदम आपण 13 वर्षांनी कारण संसार करत हे शिक्षण घेणं खूप अवघड आहे. अवघड आहे. तर परत एम-ए करत असताना काय अडचणी आल्या? किंवा कसं आपण त्या शिक्षणाकडे पाहिलं? नाही, अडचण मला इथे पण आली नाही. कारण मला बैठकीत गाताना ह्या लोकांनी ऐकलं होतं. अच्छा. मी पुण्याला माझी बैठक होती. म्हणजे मी गाण्याचे हे करत होते हां, कार्यक्रम हां. ॲक्च्युअली. माझ्या काकांकडेच आम्ही बसलो होतो आणि हे सगळे लोकं होतो ऐकायला. त्यांना आवड होती आजोबांना पण आमच्या म्हणजे सासऱ्यांना खूप. आणि तेव्हा ओळख झाली. तेव्हा सगळं त्या काकांमुळे पण ओळख झाली. आणि मग मी इथे आले. त्यामुळे यांना माहितीच होतं मी गाणार, कारण मी गाणारच. गाणारच. हां, हे नक्की होतं. बाहेर जाऊन गाईन असं नाही, क्लास घेईन, काही काही करीन, पण गाणं सोडणार नाही. बरोबर. मला तबलजी पण लगेच मिळाले, गोवईकर सर म्हणून. अच्छा, हां, अच्छा, ते बडोद्याहून शिकून आले होते. ते गाणं शिकले होते, पण आवाज नव्हता त्यांना. पण पेटी आणि तबलासुद्धा ते छान वाजवत असत. अच्छा, त्यामुळे मला त्यांचा दोन्हीला फायदा झाला. पेटी रोजच्या गाण्याला मला तंबोरा पुरायचा, ते तबला वाजवायचे आणि मग एरवी ते साथ करताना पेटी पण वाजवायचे साथीला. छान हात होता त्यांचा. अच्छा, हं. अच्छा. आणि भेंडी बाजार घराणं आणि त्यातील विशिष्ट राग असा हं. विषय घेऊन आपण अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयामध्ये विद्या हां, वाचस्पतीसाठी हां. अभ्यास केला. हो. तो अभ्यास करत असताना काय पाहायला मिळालं, काय दिसून आलं? म्हणजे आपण कित्येकदा त्या घराण्याची आवड असणं, त्याचा अभ्यास करणं हं. आणि शेवटी किती झालं तरी एक डिग्री म्हणून त्याच्यामध्ये बघणं, ह्याच्यात एक थोडा फरक पडतो. नाही बाकीच्या ह्याच्यात कसं जे साहित्य आहे हं. त्याला कमी महत्त्व असतं. अच्छा. बाकीच्या घराण्यात हां. साहित्याला कमी हे ठेवतात आणि मग गायचा, राग गायचा. ओके.
जास्त राग गायचा. पण त्याला आणि आमच्या ह्याच्यात नेमकं हे आहे, की शेवटी तुम्हाला सरगम करायची असते, सरगम गायची हां. आणि बोलतान गायच्या, बोलालाप गायचे. हे सगळं इथे जास्त आहे अच्छा, आणि शब्दाला महत्त्व आहे भेंडी बजर घराण्याच्यात. अच्छा. राग राग सादर करत असताना हं. अ, गायकांना काय खबरदारी घेतली पाहिजे? किंवा आपण आता इतकी वर्ष आपण या संगीत क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. आपण अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत. आपण हं. परीक्षक म्हणूनही अनेक ठिकाणी काम केलेलं आहे. आजकालचा जो युवा वर्ग आहे त्याला अ, लगेच एखादा शास्त्रीय संगीताचा क्लास जॉइन करून लगेच त्याची इच्छा असते, की एक वर्षभरामध्ये गायचं तरी मी नाही. रंगमंचावरती यावं आणि त्याचा मी परफॉर्मन्स द्यावा. नाही, आता मी एखादा राग शिकवला हं. विद्यार्थ्याला, तो त्याला समजेपर्यंत त्यांनी म्हटला पाहिजे. बनरा मोरा प्यारा, बनरा मोरा. काय काय केलंय मी हे त्याला कळलं पाहिजे. बरोबर. मी हे काय रोज नाही म्हणू शकत. म्हणजे आत्ता मी म्हटलं तर मला उद्या येईल असं नसतं. हां. आणि तिथे मला वेगळं सुचतं काही ते. बरोबर. बनरा मोरा. ते नंतर तुम्हाला आपोआप यायला ते घडत जाता तुम्ही. अच्छा. म्हणजे आधी बनरा मोरा प्यारा हे शिकवायचं आणि मग त्याच्या काय तुम्ही हरकती करता ते आपोआप यायला लागतात. ते डोक्यात शिरतं अच्छा. स्वर. ते बसले पहिले स्वर की मग त्याला कुठे बनरा मोरा असं मी करू शकले ना. हं, हं, हं. बनरा आ बरोबर. बनरा. बनरा हा शब्द मला फुलवायचा आहे. बरोबर. तो स्वरांनी फुलवला मी. बनरा मोरा प्यारा. वाह! म्हणजे एक एक शब्दागणिक स्वरांची रचना करत जायचं आणि अर्थ. काही वेळेला काय होतं, रचना करतात पण अर्थ निष्पन्न होत नाही. हां. ते आमच्या घराण्यात चालत नाही आम्हाला. आम्हाला अर्थ कळला पाहिजे लोकांना. कित्येक वेळेला आपण काव्य चांगलं पाहिजे. बंदिशींमध्ये अपभ्रंश झालेला बघतो. हां, काही हां. शब्द आपल्याला लक्षात येत नाहीत. वेगळं वेगळंच म्हणतात काहीतरी असं वाटतं. हो, बरोबर. म्हणजे आपल्या राग म्हणतात, नुसता राग म्हणायचा नसतो. अच्छा. बंदिश त्याच्याबरोबर बोलली गेली पाहिजे ना. हां, बरोबर आहे. हं. बरोबर. म्हणजे हा सगळा गाण्याचा जरा अवघडच भाग असतो, पण तो स्वतः स्वतः मेंटेन करायचं असतं. नाही, आपण म्हणून एखाद्या त्याच्यासाठी रियाज लागतो. बरोबर. हां, तुम्ही ऐकून घ्या तुम्ही गाता ते. अच्छा. बनरा, बनरा. हे बेसूर झालं किंवा हे झालं कळलं नाही आम्हाला. कळलं नाही. बनरा मोरा. मग एक 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 तान येते, आलाप येतो, नवीन जोमीन सुरतं. बनरा मोरा, बनरा वाह! मोरा प्यारा. हे वाढत जातं ना गाणं. वाढत जातं. तुम्ही ख्याल गायचा असतो, ख्याल करा, विचार करायचा. विचार करायचं. ख्याल करा. मग तुम्हाला कळलं तर लोकांना कळणार आहे पुढच्या. बरोबर आहे. नाहीतर बरोबर आहे. मग कंटाळतात लोक पण शास्त्रीय कित्येकदा ऐकायला. असंही होऊ शकतं, की म्हणजे आपल्याच एका मुलाखतीमध्ये मी वाक्य ऐकलं होतं, की अनुकरण करू नये, हं. गायकानं त्याचे कला गुण त्याच्यामध्ये आले पाहिजे हां. सादरीकरणामध्ये. आपल्या आवाजाचा उपयोग करायचा अच्छा, स्वतःच्या. अच्छा. बाईंच्या आवाजाचा पण उपयोग नाही करायचा आपण. हं, हं. कारण तुमचा आवाज वेगळा घशातनं श्वास घेऊन हा जो स्वर येतो ना, हा असे बरोबर, फरक आहे. बरोबर आहे. वरनं श्वास आला पाहिजे तुमचा. श्वास घ्या. मी ते शिकवते मुलींना. नाकाने श्वास घ्यायचा हां, आणि हळूहळू सोडायचा. मग हळू जेव्हा सोडतो ते कसं तुम्हाला वागवता येतं ना स्वराला त्या. बरोबर, सा बरोबर, तो वेळ तुम्ही वापरता गायला तो. बरोबर. मग ते तीव्रता त्याची कमी जास्त आणि तुम्ही तुम्ही करू ऐका शकता. तुमचा आवाजच. पहिले तुम्ही तुमचा आवाज ऐका आणि मग लोकाला ऐकवा. पूर्वीच्या काळी माईक नव्हते. हं.
तर त्याच्यामध्ये स्वतःचा आवाज काय? कारण आता आपण सगळीकडं रिसीव्हर लावून किंवा मॉनिटर लावून आपण स्वतःचे आवाज ऐकू ऐकू शकतो. शकतो. पूर्वीच्या काळी ते कसं कळायचं? नाही की मग आम्ही अभ्यास केला, मी सुद्धा. माझा आवाज बारीक आहे, हां. तर मग तो मोठा व्हायला पाहिजे ना, ब्रॉड. हं, तर मी दुपारी बसायचे, मांडी घालून बसायचं ताठ, श्वास घ्यायचा नाकानी हं. आणि हळू 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 सोडायचा. असा 2-3 महिने मी अभ्यास करत होते. आणि मग शब्द सोडायचे कसे, किंवा शब्दाला काय केलं म्हणजे ते जाईल. त्यामुळे श्वास घ्यायची सवय झाली. कारण सुरुवातीला तुम्ही गाणं म्हटलं तरी तुम्ही श्वास घेता घेता हे कळत नाही तुम्हाला. बरोबर, बनरा मोरा प्यारा, बाई म्हणाले तसं म्हणायचं आपण. बरोबर, तर बनरा, हा माझा आवाज आहे, तो बरोबर, बाईंचा नाही आहे. बरोबर. हां, ते कळायला लागतं, हळूहळू कळतं, पण फार लवकर कळत नाही ते. आणि ज्याचा आवाज चांगला मुळात आहे त्याला आणखी लवकर कळतं. त्यासाठी काही साहित्य वगैरे वाचायला लागेल वाचायला पाहिजे का? वाचून नाही येत, म्हणूनच येतं. म्हणूनच. गाणं म्हणून येतं. आपले आवाज शरीरातल्या ज्या ह्या स्थिती आहेत त्या तुम्ही बरोबर. ठरवायच्या. मी 1.5 तास जवळ अगदी एम-ए करायला लागल्यावर मी तशी बसून दुपारी तो वेळ 1.5 तास माझा श्वास घेणं, सोडणं आणि मग आवाज काढणं, ह्याच्यासाठी मी श्वास घ्यायची सवय केली. हां. भीमसेन वगैरे श्वास केवढा असतो त्यांच्याशी, हो, तेव्हा ते भरपूर म्हणतात एवढं गाणं, नाही तर कुठचं येणार. बरोबर. नाही तर एवढंच गाणं होतं मग. कारण 2-3 तासांची मैफिल करणं याच्यासाठी करणं तुम्हाला खूपच तुम्हाला मोठी खूप मेहनत एनर्जीची आहे. गरज आहे, हो, अर्थात. मेहनतीची गरज आहे. आणि कुठलं काय कमी म्हणायचं, कुठलं जास्त म्हणायचं. ख्याल हं. म्हटल्यानंतर तुम्ही बंदिश म्हणता, ती ख्यालासारखीच नाही म्हणायची. हां. बंदिश ती बंदिशच असते ना. बरोबर, हं. बरोबर. आपण एखादा कार्यक्रम करत असताना अ, गायकाच्या मनामध्ये अनेक विचार सुरू असतात, की एखादा राग मी ठरवलेला आहे रंगमंचावरती सादरीकरण करण्यासाठी आणि त्याचे बरेच विचार म्हणजे स्वरांचे विचार विचार. आपल्या मनामध्ये सुरू असतात हं. आणि कित्येकदा असंही होऊ शकतं, की अनेक त्याच्या जोडीचे राग आपल्याला सुद्धा आठवतात. अभ्यासक्रमात आले असल्यामुळे ते आठवतात. हं. तर यावर कसं नियंत्रण केलं पाहिजे? नाही, नाही. गाणं म्हणताना एक राग म्हणजे एकच राग. हं, म्हणून तर तो 1-1.5 तास म्हणायचा. बरोबर. 1 तास रियाज करायचा म्हणजे तेच करायचं ना, स्वर एक, 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 एक. नी रे ग रे सा, वाह! नी रे नी ग रे ग रे सा, नी ग रे रे म ग रे नी रे द नी रे द सा. असा अभ्यास तुम्ही करायला हवा आलापीचा थोडा. आणि टिकवणं स्वर. ग सा नी रे ग म प रे ग रे सा. त्या तिथेच तुम्हाला 2-4 प्रकार. आणि थोडं आमच्याकडे आम्ही म्हणतो नी रे ग, नी ग रे, रे ग नी ग नी रे, असं भेंडी बाजारला शिकलो आम्ही. अच्छा. त्या ह्याचे 3-4 प्रकार करून बघायचे. बरोबर, अर्थात सगळ्या रागांच्या वेळेला ते प्रकार चालत नाही, काही वेळेला चालेल 2च प्रकार त्यातले चालतात. बरोबर, ते तुम्हाला कळतं मग, बरोबर. हे तर म्हणून त्या म्हणून कळतं. रागाच्या वैशिष्ट्यानुसार तुम्हाला हां, त्याचं तुम्हाला काय सादरीकरण करता करायला आलं पाहिजे. लागतं. बरोबर, मग त्याच्यासाठी रियाज पाहिजे. बरोबर, त्या रागाचा रियाज भरपूर वेळा झालं पाहिजे तुम्ही, म्हणून म्हणजे तुम्हाला सुचतं पण नवीन. बरोबर. आ कल्याण रागिनी, वाह! म्हणजे लक्षणगीत सुद्धा तिथे आठवतंय. आठवतंय. हां, ते स्वर म्हटल्यावर. कित्येक वेळेला आपण एक असंही बघतो, की रंगमंचावरती आपल्याबरोबरचे जे कलाकार असतात, अ, त्यांचाही आपल्यावरती प्रभाव पडलेला असतो. हं. तर त्याबद्दल काय आपण सांगाल? की नाही, त्याच्याकडून सुद्धा आपण कित्येकदा शिकत असतो. त्या शिकलेलं आपोआप आलं पाहिजे. आलं पाहिजे. त्यांचं घेतलंय आणि मी ते म्हटलं असं होत नाही. हं, ते आपल्याला पचलं पाहिजे आधी. चांगलं वाटेल ते एखादी गोष्ट. बरोबर. म्हणून नक्कल नाही करायची.
कारण नक्कल चुकीची करू शकतो आपण. हं, हं. त्यानी वेगळ्या ह्यानी केलेली असते आणि आपण वेगळ्या ह्यानी म्हणतो. बरोबर, म्हणजे तू चांगलं म्हटलंस म्हणून मी चांगलं म्हणेन ते असं नाही. बरोबर. हां. त्याचा विचार व्हायला पाहिजे. त्याच्यामागे विचार पाहिजे. पूर्वीच्या काळी आपण जर पाहिलं तर पूर्वीच्या काळी मैफिली असायच्या त्या ओपन वातावरणामध्ये असायच्या. हं. म्हणजे मैदानांमध्ये असायचा, असं काही बंद खोलीमध्ये मैफिल चालली आहे वगैरे असं बघायला मिळायचं नाही. म्हणजे आता आपण अगदी कंट्रोल्ड एन्व्हायर्नमेंटमध्ये आपण कार्यक्रम करत असतो. आणि त्याच्यामध्ये बाळ रडण्याच्या आवाजापासून गोंगाटापर्यंत सगळे आवाज पूर्वीच्या मिळतात मैफिलीत येतात. असायचं. पण त्याचा काही डिस्टर्बन्स कधी मी पाहिलेला नाहीये पूर्वीच्या गायकांमध्ये. तर हे नक्की काय आहे? म्हणजे हे कसं आत्मसात अ, करता येऊ लक्ष शकतं? पूर्ण गाण्याकडे पाहिजे तुमचं. तुमच्या गाण्याकडे तुमचं लक्ष पाहिजे. हं. बाकीचे ऐकतात की नाही ते सुद्धा बघू नका आधी. मग त्या कलेशी तुम्ही समरस पाहिजे. हां, तुम्ही समरस स्वतः व्हा, मग लोकं होतात आपोआप. बरोबर. आणि अजून एक आपण आजकाल एक पद्धत पाहिली की तानपुऱ्याचे आपल्याला मशीन बघायला मिळतात, तबल्याचं मशीन बघायला मिळतात. आता तर नवीन असं आहे की एआयमुळं तुम्हाला पाहिजे तसं तुम्हाला वाद्य तुमच्या परफॉर्मन्सला मिळू शकतं. मिळू शकतं. या सगळ्याकडे कारण आपण सुरुवातीपासून आत्तापर्यंत पाहतात, आपला 60 वर्षांचा अनुभव आहे, तर आपण या गोष्टींकडे कसं पाहता? म्हणजे तंत्रज्ञान आपल्याला मदतीला आहे का कित्येकदा ते आपल्या वरचढ ठरू शकतंय? नाही, तंबोरा आपल्यासाठी एक खास आहे. बरोबर. आणि तो षड्ज लागला, 4 तारा त्या गुंजन चांगलं करायला लागल्या, हं. तर आपण ते म्हणणार ना. नाहीतर बरोबर, आपण बेसूर असतात मग माणसं. बेसूर म्हणतात सरळ बरोबर, तंबोरा लावून. तसं नाही होतं का? मग त्यांच्याशी तुम्ही तंबोरा घेऊन वाजवून ऐकला पाहिजे आणि मग तुमचा आवाज मिक्स होतो की नाही ते ऐकलं पाहिजे. त्याच्यासाठी आपला आपला रियाज करायचा असतो. बरोबर. स्वतःचा रियाज करणं म्हणजे काय? हे सगळं माहिती करून घेणं. तानपुरा आपल्याला कोणी जुळवायला शिकवला? कारण माझ्या मते मी असं बघितलेलं नाहीये, की कुठला गुरु आपल्या शिष्याला तानपुरा जुळवताना शिकवतो. म्हणजे नाही, नाही, माझ्या नाही मते ते शिकवत. कारण ऑब्झर्वेशननं ते येतं. स्वर तुम्ही हां, ऑब्झर्वेशन नुसतं नाही चालत. हां. पिळलं म्हणजे ते. हं. तुम्ही झटकन भरपूर पण पिळून ठेवाल की एकदा दिला हातात तुमच्या की बरोबर, ते तुटते तार मग. बरोबर. ते सगळं कळायला बरेच वेळ जातो आणि स्वर आता मधल्या तारा षड्जाच्या आहेत. हं. एक पंचमाची तार आहे आणि एक खर्जाची. ते खर्ज म्हणजे खालचा स्वर, बरोबर, पंचम मधला आहे आणि हा साधा तुमचा जर रेग्युलर सा. तर ते 2 मिळणं हे महत्त्वाचं असतं. आधी ते 2 मिळवतात, मग पंचम आणि मग खर्ज. बरोबर. हं. तर ते तुम्हाला कानाने ऐकूनच ठरवायला लागतं. हं, हं. तार किती आपण नाही केली, खूप जास्त ताणली तरी ती तुटते. बरोबर. हां. ते पण प्रॅक्टिसनीच सगळं येतं हे. त्याला मेहनतच आहे गाण्याला. आपल्याला अनेक चांगले गुरु मिळाले आणि प्रत्येक गुरूंकडून आपल्याला शिकायला मिळालं. तर असं काही वैशिष्ट्य सांगता येईल प्रत्येक गुरुबाबत, की जोशीबाईंकडून काय आपल्याला अ, त्यांचं एक वैशिष्ट्य काय होतं? जानोरीकर अ, सरांचं काय वैशिष्ट्य होतं? आता जानोरीकर सर आणि बाईंची तुलना होत नाही. कारण जानोरीकर सर तिथे बसले की उठतच नाहीत. हं. क्लासेसच चालू असतात त्यांचे. अच्छा. बाई तिथनं उठतात, स्वयंपाक करतात, परत मध्येच येऊन थोडंसं फरक पडतो बायकांचा आणि बरोबर. ह्यांचा. हां. तर ते पण बाईंचा आवाज इतका सुंदर होता हं. आणि हे होतं, की तंबोराबरोबर छानच लागायचं ना. त्या आवाजातच ते लावणार ना षड्ज. बरोबर, बाई आवाज बाई तंबोरा वगैरे छान लावायच्या. त्यांच्याकडनंच मी शिकले बरोबर. लावायला. लाव, लाव सध्या चुकू दे तुझं, हं. मग करू सारखं आपण. असं लावायला लावून घ्यायच्या त्या तंबोरा माझ्याकडनं सुरुवातीला. कॉलेजला इतकं नव्हतं होत. हां. पण त्या अगदी मी आणि त्याच असायचो ना. बरोबर. त्या प्रत्येक गोष्ट मला कळायची त्यांची. आणि आणि म्हणाल चुकत-माकतच सगळं येतं. एकदम काही येत नाही प्रत्येक गोष्ट. बरोबर, करायची पण प्रॅक्टिस हवी. आवाज चालवला पाहिजे आधी स्वतःचा आवाज आपण ऐकायचा आहे. बरोबर. की लागला की नाही आ, आ,
वा. हे म्हणजे तुमचं तुम्ही कानाने ऐका गाणं. तुम्हाला आवडलं तर बाकीच्यांना आवडेल. बरोबर. पूर्वीचे गुरु तापट देखील असायचे, असा एक आपण सगळीकडे ऐकतो. तर काय होतं का असं? तर काही रागीटच माणसं असतात. अच्छा. त्यांना हळूवार बोलता वगैरे येत नाही म्हणून ते रागीट असतात. अच्छा. प्रेमाने बोलतात ते पण. हां. पण तुम्ही चुकलात की त्यांना चालत नाही ते. काही सहन होत नाही. मेहनत करत नाही ह्याचा अर्थ. कळलं बरोबर, का? बरोबर. तो मेहनत करत नाही हा राग असायचा त्याच्यात. प्रेमच असायचं त्याच्यात पण. प्रेमच असायचं. हं. रागामध्ये प्रेम असायचं. रागामध्ये प्रेम असायचं. गाणं चांगलं यावं हा राग असायचा ना. बरोबर आहे, आपण बरोबर आहे. शिकवतो एवढं तरी करावं ना घरी जाऊन. बरोबर आहे, बरोबर आहे. कलेमध्ये माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचा भाग असा असतो, की आपल्याला एक चांगला गुरु मिळाला पाहिजे. नक्की. हां. तर कित्येक वेळेला आपल्याला कसा गुरु शोधायचा हे लक्षात येत नाही. तर काय पाहावं? नाही ते मी नाही सांगू शकत. कारण हा नाही कित्येकदा गुरु चांगलेच नशिबाचा असतात. भागही असू काही-काही वेळेला शकतो. मुलांना काही वेळेला कळत नाही हां. किंवा आता बेसूर-बिसूर होणारे सुद्धा असतात लोकं हं, शिकवताना सुद्धा. हं, ते मुलांना कळतं आणि हं. मग त्यांना ते आवडत नाही असं बनतं अच्छा. किंवा म्हणजे जर सुरेल असेल त्याला आपण संगीत म्हणू शकतो. हो, बेसूर हो. असेल त्याला संगीत म्हणता येणार नाही. नाही येणार ना. मग इतकी तू सोपी शिक. डेफिनेशन आपण. मी बेसूर जेव्हा म्हणेन तेव्हा तू तसंच म्हणणार ना. हो, बरोबर. म्हणून नाही शिकायचं. कारण असं तुझा मी म्हणणार आणि तू म्हणणार असंच गाणं शिकतो आपण. बरोबर, लिहून काही उपयोग होत नाही. म्हणजे ग लिहिला काय आणि म्हणायच्या वेळेला आपण दोघांनी एकच म्हटलं पाहिजे ना ग. बरोबर. ते पहिलं. अजून अजून एका मुलाखतीमध्ये आपलं एक वाक्य मी ऐकलं, की पूर्वीच्या काळी लिहायची पद्धत नसल्यामुळं हं. म्हणजे सगळं लक्षात ठेवायचं असं लक्षात होतं. ठेवायचं. तर इतके सगळे राग, इतक्या बंदिशी त्यावेळेला कशा काय आपण लक्षात ठेवल्या किंवा काय ती प्रोसेस काय होती? नाही ते वरचे वर ते शिकलं जायचं ना. हां, आता राग 150 आहेत मला. 150-200 परीक्षेलाच राग असतात जवळ-जवळ. बरोबर. मग ते काय करणार? किती पाठांतर करणार? ते आपोआप आले पाहिजे. तुम्ही म्हणून ते येतात. हां. तुम्हाला प्रॅक्टिस, गाण्याला प्रॅक्टिस ह्याच्याशिवाय म्हणजे कुठचा मार्ग नाही. पाठांतर नाही ते आत्मसात नुसतं केले पाहिजे. आत्मसात केले पाहिजे. म्हणूनच ते आठवतात आपल्याला ना. अच्छा. त्याला काही म्हणजे वही घेऊन तुमच्या देखत मी बसते. मी पण वही घेऊन बसते सरळ आता. विसरलं तर सांगायला. बरोबर, तुम्हाला चुकीचं नको जायला, हा भाग असतो त्यातला एक. बरोबर. पण जितकं जास्त पाठांतर असेल ते छान ना, सांगता येतं जवळ सांगता येतं. आणि मुलांना कळतं लवकर म्हटलेलं. बरोबर आहे, हं. बरोबर आहे. कारण त्याचं चिंतन मनन आपल्या मनामध्ये झालेलं असतं. झालेलं असतं. बरोबर आहे, बरोबर फक्त आहे. आता मला काय वाटतं विसरले तर चुकीचं सांगायला नको. माझी वही असू दे बरोबर असं. बरोबर आहे, बरोबर आहे. कारण तो एक वयाप्रमाणे येणारा दुर्गुण आहे. तो येतोच आणि त्याला काही पर्याय नसतो. आपण प्रत्येक घराण्याचे काही विशिष्ट राग पाहिले. आपण आपली पी-एच-डी करत असताना सुद्धा तोच विषय आपण घेतला होता. हं. तर असं नक्की असतं का? म्हणजे एक सामान्य प्रेक्षक म्हणून माझा हा प्रश्न आहे, की प्रत्येक घराण्याचे काही असे विशिष्ट राग असतात का? किंवा काही वैशिष्ट्य त्याच्यामध्ये बघायला मिळतं का? नाही भेंडी बाजारच्या वेळेला मी अभ्यास केला म्हणून ते विशिष्ट राग भेंडी बाजारचे. ओके. की ते लोकं गातात ते कुठचे राग, तर ते मी शिकले होते आणि त्याचा मी विचार केला होता अच्छा. सगळ्या दृष्टीने. असं वेगळे राग नसतात. हां. सर्वसामान्यच राग असतात. पण खास भेंडी बाजारचे राग हं. किंवा आता आपण म्हणतो भीमसेन जोशी म्हणतात ठराविक 2-3 राग, बरोबर. तर ते त्यांचे राग. मग त्यांची म्हणण्याची स्टाईल आणि म्हणण्याचा जो ओघ, तो त्यांच्यासारखाला नाही तर तो राग वाटत नाही. राग वाटत नाही. म्हणजे त्यांनी एक बेंचमार्क सेट केलाय असं हां, होतं ते. त्यांना ते दिलेलं आहे प्रेझेंट लोकांनी. बरोबर. लोकांनी ऑफर केलेलं आहे. म्हणजे असं नक्कल होऊ शकत नाही. हां. तुमच्या आवाजात तुम्ही तेच म्हणायचं असतं आणि बरोबर, तुमच्या आवाजातनं आम्हाला ते जाणवलं पाहिजे. बरोबर, तिथे सुद्धा नक्कल चालत नाही. तुझा आवाज वेगळा, माझा आवाज वेगळा. बरोबर. हं. पण ग तोच असतो. ग तोच बदलत असतो. नाही. कलाकार कित्येकदा त्याच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना तो स्थिर होतो. हं, म्हणजे हे विशिष्ट राग मी सादरीकरण करताना लोकांना आवडतात हं, आणि त्याच्यामुळे मला प्रसिद्धी मिळते, पैसा वगैरे मिळतो आणि त्याच्यामुळं त्याचं कुठेतरी ते जिज्ञासा जी आहे, क्युरिओसिटी आहे, ती तिथं थांबती का? हं.
नाही थांबत नाही, पण लोकांना आवडणं हां, आपलं गाणं, त्याच्यासाठी ते ठराविक राग, आता भीमसेन जोशींचे ठराविक राग जास्त गायले जायचे. बरोबर, पण ते खूप वेळा म्हटले गेले, खूप अभ्यास होता त्याचा. आणि बरोबर. त्यामुळे आणि त्यांच्या आवाजामुळे ते राग सगळ्यांना आवडायचे त्यांचे. मग त्यांनी एखादा साधा राग म्हणला की तो आवडायचा नाही. हं, स्टाईल पण यायला लागते तीच. बरोबर, त्यांच्या घराण्याची जी स्टाईल आहे त्यांची स्वतःची, खरं म्हणजे बरोबर, घराण्याची म्हणण्यापेक्षा ती आली पाहिजे ना. बरोबर, तसेच राग निवडले जातात ना मग. बरोबर. अजून एक सामान्य रसिक म्हणून एक पडलेला प्रश्न असतो, की अ, एखादा राग शिकताना किती वर्ष जाऊ शकतात? किती काळ जाऊ शकतो? पूर्वीच्या काळी गुरु म्हणजे भूपसारखा जो राग आहे, तो सुद्धा 2-2 वर्ष शिकवायचे. शिकवायचे कारण गळ्यात नाही यायचा नाही तो. अच्छा. जे शिकवलेलं आहे सरांनी, ज्यांची जी भूकची हे आहे, हां. काय कल्पना आहे जी, ती त्याच्या तोंडात ते येत नाहीये, तोवर शिकवायचा ना हं, हं. त्याला कळेपर्यंत. आणि बरोबर आहे. आवाज उमटला पाहिजे ना. आ हे कळायला वेळ जातो खूप. काढायला वेळ जातो. जरी आवाज चांगला असला तरी आवाजात त्या कण लागला, हे लागलं की तो बिघडतो. बरोबर. त्यामुळे सरांचं समाधान होईपर्यंत गायचं गायचं असतं. असतं. आणि घरी पण गावं तुम्ही, ऐकून बरोबर, घ्या. आणि गाताना ऐकणं स्वतःचं गाणं हा अभ्यास आहे. बरोबर. कारण स्वतः आपण छानच म्हणतो गाणं असं वाटतं. तो अभ्यासच आहे. ऐकण्यासाठी काय केलं पाहिजे? कारण आजकाल म्हणजे हा प्रश्न विचारण्याचं कारण असं, की आजकाल आपल्याकडं इंटरनेटमुळं आपण कोणाचंही गाणं कधीही ऐकू हं, शकतो. हं, हं. त्यामुळं असंही होऊ शकतं, की आपण याच्या वेस्टर्न म्युझिकही ऐकतोय आणि क्लासिकल म्युझिकही ऐकतोय हं. किंवा अनेक गायकांचं आपण गाणं ऐकतोय. तर काय नक्की कुठल्या पद्धतीनं आपण ऐकायला पाहिजे किंवा कसं ते ठरवलं पाहिजे? नाही, ते शेवटी काय त्या त्या वेळेपुरतं असतं ना ऐकता ते. अच्छा. ते त्याची कॉपी करणार असाल किंवा त्या पद्धतीचं गाणार असाल तर हां, म्हणजे भरपूर वेळा तुमचा जो ऐकायला अभ्यास पाहिजे. आहे त्या दृष्टीनं तुम्ही त्या ऐकलं हां, पाहिजे. त्या पाहिजे. अच्छा, मग अच्छा. त्यांचं गाणं चांगलं आहे म्हणून आपण ऐकायचं नाही. आपण कसं म्हणतोय ते बघायचं. हं, हं. रागसुद्धा आपण कसे स्वर हे करतो. आ आता आ आ असं म्हटलं तर आवडणार नाही ना. बरोबर. आ नाही चालणार. नाही आ चालणार. आ तो घशातनच आवाज आला पाहिजे. असायला पाहिजे. इथनं येता कामा नये. बरोबर. जिभेनी नाही येता कामा. जिभेनी आलं की अगदी बेसूरच होता तुम्ही. बेसूरच होतो. हं. ते कळलं पाहिजे. गाण्यामध्ये शब्दोच्चार आणि स्वर लगाव याचं काय महत्त्व आहे? अर्थ उत्पत्ती झाली पाहिजे अर्थोत्पत्ती. स्वराची. अच्छा. नेमजशी ने परत मातृभूमीला घेऊन जा. वाटलं की नाही तुम्हाला? असं वाटलं पाहिजे की बरोबर आहे. खरंच तिथं जावं आपण. त्या म्हणजे ती लताबाई आहेत. भावना जी आहे ती व्यक्त लताबाईंचं मी व्हायला. माफी मागते, पण मी काही इतकं त्यांच्यासारखं गाऊ शकत नाही. पण ते बरोबर आहे. हे ती महत्वाचं भावना आहे. जी आहे ती भावना जी पोहोचवली कळली पाहिजे, पाहिजे कळली लोकांना. पाहिजे. बरोबर आहे. म्हणून लताबाई श्रेष्ठ आहेत सगळे. बरोबर आहे. नवीन पिढीबद्दल आपलं काय मत आहे? म्हणजे नवीन पिढी शिकती आहे म्हणजे नवीन-नवीन त्यांना सगळं मिळत आहे आणि थोडंसं आपल्या म्हणजे पूर्वीच्या काळी माध्यमं नसल्यामुळं कित्येकदा आपल्याला ती कला अनुभवता आली नाही किंवा त्या कलाकारांपर्यंत पोहोचता आलं नाही. आता आपण एका फोनवरती, एका मेसेजवरती आपण कोणाशीही बोलू शकतो. तर ह्याचा कसा उपयोग करून घेतला पाहिजे आणि नवीन पिढीनं नक्की काय पाहिलं पाहिजे? कारण आत्ता आपण जे बघितलं ते त्याच्यामध्ये लगेच आपल्याला हवं असतं. सगळं असं इन्स्टंट मॅगीसारखं आपल्याला हवं असतं. नाही, साधारण शिक्षकाकडनं आधी सुरुवातीला शिकावं. हं, पहिले जे राग आहेत ना, ते छान स्वर बसले की मग पुढचे राग तुम्हाला कळायलाच लागतात. हं. हां, म्हटलेले. मग ते पहिले राग छान तुम्ही अगदी सा रे ग प ध सा ध प ध रे सा.
सा रे म प ध सा ध प म रे सा. बरोबर. असा अभ्यास पण आपापला करायला हरकत नाही, की सा रे ग, सा रे म, सा रे प. हे अलंकार जे करतो ना, ते भरपूर छान आणि आपलं गाणं ऐका तुम्ही. स्वतः अच्छा. ऐका अच्छा. पहिलं, म्हणजे लोक ऐकतात. बरोबर आहे. बरोबर आहे. हे खरं तर. बरोबर आहे. संगीताचे आपण विविध प्रकारही बघतो शास्त्रीय संगीतामध्ये, म्हणजे ज्याच्यामध्ये ध्रुपद असेल, धमार ध्रुपद असेल, ती धमाल आहे. गायकी सुद्धा आपल्याला हं, बघायला मिळते. हं. आजकाल ते प्रमाण खूप आपल्याला कमी बघायला मिळतं. मग त्याचं काय कारण असावं? तो अभ्यासाचा भाग होतोय आणि ध्रुपद धमार शिकवणारे पण नाही आहेत नाहीयेत. फारसे आता. अच्छा. आमच्या वेळेला मृदुंगावर शिकवायचे हं, कॉलेजला आमच्या. ते कॉलेजच वेगळं होतं अर्थात, पण मृदुंग असायचा बरोबर साथीला. हं. म्हणजे ते कळायचंच असं. मृदुंग पण काय कळला पाहिजे, ते वाजवून दाखवायचे आम्हाला सारखं आणि गायला त्याच्यावरच लावायचे. बरोबर. गायक म्हणून आपण बाकीच्या आपल्या वाद्यांचा सुद्धा अभ्यास आवश्यक आहे का? म्हणजे का केवळ फक्त गाणं, मला गाणं शिकायचं आहे म्हणून मी फक्त गाण्याचाच अभ्यास करणार? का असं नाही, मी तबल्याचा सुद्धा थोडा अभ्यास केला पाहिजे किंवा मृदंगाचा अभ्यास केला पाहिजे? नाही, पूर्वी सुद्धा बायका हार्मोनियम वाजवायच्या, ते आपलं आपण शिकूनच वाजवायच्या. त्यांना कोणी शिकवत नव्हतं. हार्मोनियम ज्याच्याकडे त्या वाजवायच्या. आई आमची वाजवायच्या. वाजवायची. बरोबर, कुठच्याही गाण्याला वाजवायची आणि बरोबर. मला येत नाही हार्मोनियम पण. त्याला सुद्धा हात चालायला लागतो. त्याला प्रॅक्टिस लागते म्हणजे. बरोबर, ते तुम्हाला कळलं की येतं पण. तुम्ही करत बसायला लागतं ते सगळं. बरोबर. सारेगमप, सारेगमप हे हाताने हात फास्ट व्हायला पाहिजे ना तुमचा. आमचा हा फास्ट होतच नाही हात. तर कसं वाजणार ते? मी नाही वाजवायला गेले कधी. शेवटचे काही प्रश्न की नवीन पिढीला आपण काय सांगाल? म्हणजे शास्त्रीय संगीतामध्ये एखादा विद्यार्थी जर येऊ शकत असेल किंवा त्याच्यामध्ये तो करिअर करू पाहत असेल, तर आपण त्याला काय सांगाल? काय एखादी टिप द्याल त्यासाठी? तंत्रज्ञान बदललेलं आहे अ, आणि तंत्रज्ञान बदललं स्पर्धाही वाढलेली आहे. तरी आवाज तुम्हाला जेव्हा स्वर कळतील ना तुमचे तुम्हाला कानाने ऐकून, अच्छा. बरोबर पंचम म्हटलंय, बरोबर. तर तेव्हा ते गाणं सुरू होतं. तिथे गाणं सुरू होतं मग. हं, बाकीचं शिकवतात सगळं. हं. लक्षणगीत शिकवलं, हे शिकवलं, पण ते स्वर जेव्हा कळतील तेव्हा लक्षणगीत चांगलं येतं म्हणायला. चांगलं येतं. तर ते आधी करायला लागतं आपल्याला. मेहनतच आहे त्याला पण. बरोबर, आणि आवाज बरा असेल तरी असं म्हटलं तर गाणं येत नाही. बरोबर, श्वास घेऊन वरनं गाणं आलं पाहिजे घशाच्या तिथून. ते कळायला वेळ लागतो. बरोबर. आवड असेल तर करतात हे सगळं. एवढं मेहनतीचाच भाग येतो शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा पण. बरोबर आहे, बरोबर आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणांमुळं खंड पडू शकतो. म्हणजे आता समजा मुलांचं बघितलं तर मुलांचा आवाज जेव्हा सुटतो. फुटतो, हं. तेव्हा गाण्यामध्ये किंवा कलेमध्ये खंड पडतो हं. किंवा मुलींचं सुद्धा लग्न झाल्यावरती खंड पडतो. तर पुन्हा कसं ते सुरू करायचं? मला तर हे सांगताच येत नाही कारण मी कारण गातच आपण असायचे. केलं ते, आपण नाही, मी केलं म्हणजे गाणं उत्स्फूर्त असतं. उत्स्फूर्त असतं. कुठलंही गाणं ऐकलं की तिकडे प म्हटलं की आम्हाला प आठवतो. हं. हां. म्हणजे गाणं थांबत नाही. थांबत नाही गाणं. हां, आणि मला भात करताना मी कुकर लावताना गाणं म्हटलं तर कोणी थांबवत नाही. बरोबर. हां. म्हणजे प्रत्येक क्रिया आहे ती सांगीतिक क्रिया होती. मी अगदी स्वयंपाक करतो तसं व्यवस्थित गायचे आणि रागसुद्धा घेऊन गायचं. ते काय नुसतं गाणं नाही म्हणायचं, रागच म्हणायचा. बरोबर, हां. मध्येच आमचे दीर यायचे आणि ते तो ऐकत असले की करायचे. म्हटलं छळायचं नाही मला. बरोबर आहे. मी लावणारच. म्हणजे तेवढं बोलणे इतकं आमच्या घरात ते चांगलं वातावरण होतं. हां, म्हणजे तेच की घरातील वातावरण हे चांगलं लागतं. असल्यामुळं, चांगलं संस्कारिक असल्यामुळे असल्यामुळं राहिलं. हां, म्हणजे राहिलं. टिकलं. बरोबर. टिकण्यासाठी ही मदत लागते सगळ्यांची. मदत लागते. किंवा मी आता गायला बसले, तबलजी आले, तर मला उठवून कोणी चहा करायला सांगत नव्हतं. हं. एरवी मी 20 कप चहा करत होते. दर 5 मिनिटांनी 10 कप, बरोबर. 5 मिनिटांनी 5 कप असं. पण ते गाणं तासभर बसल्यावर तिथे नाही उठवायचं कोणी. आणि उठवायचं नाहीच म्हणजे.
मी ठरवलं म्हणून नाही, बरोबर. त्यांनाच माहिती आहे की मी 1 तासभर तर गाणार. तर कोणी चहा करायला सांगायचं नाही मला. म्हणजे घरातलं पण सपोर्ट पाहिजे. सपोर्ट त्या पाहिजे. माणसानं गाणं मी गात असलेलं वाईट नाही वाटतं का मग? हं, किंवा माझ्या जावेला असं वाटलं ह्या गात बसलीत मला करायला लागतंय मग. हं. असं नाही होता का मग घरात ते? बरं. म्हणजे घरच्यांचा पाठिंबा पाठिंबा पाहिजे. आणि त्यांचं सुद्धा एक पद्धतीचा आणि कान पाहिजे. हां, कान कलेचा पाहिजे, कान आवडलं पाहिजे त्यांना आवडलं पाहिजे गाणं, त्यांना. आवडलं पाहिजे. गाणं आवडतं सहसा. बरोबर, आवडत नाही तसं फार कमी माणसं असतात. पण अशी असतात माणसं, पण कमी असतात फार. बरोबर, बरोबर. काहीतरी ऐकलं तर एखाद्या कार्यक्रमाविषयीची आठवण सांगू शकाल, की जिथं आपल्याला एक एक असा एक क्षण असतो, की जिथं आपल्याला साक्षात एक अनुभूती बघायला मिळते, दिसते. आपण आपण तल्लीन झालेलो असतो आणि तो क्षण आपण विसरू शकत नाही. असं नाही सांगता येत मला. हां, पण असे अनेक कारण आता अनुभव. खूप मी गाते ना, खूप राग गाते, खूप हे. बरोबर, त्यामुळे एक-एक बारीक-सारीक मला लक्षात येते असं बरोबर. त्यांचं. छान गातो एवढंच बरोबर आहे. त्या रागात त्यांनी गायलेलं चांगलं गायलं त्यांनी एवढंच. पण आम्हाला खूप छान वाटलं, कारण इतकी वर्ष आपण या क्षेत्रामध्ये कार्यरत असून देखील अजूनही आपण अ, एखाद्या अ, शाळेतील मुलासारखं आपण अजून कलेकडं बघता. म्हणजे आपली शिकण्याची जी वृत्ती आहे, हं. ती खूपच वाखाणण्याजोगी आहे आणि नाही शिकण्यासारखी आहे. गाण्याच्या बाबतीत तर शिकायला पाहिजेच. आणि इतकी वर्ष रियाज करूनही आपल्याला अजूनही असं वाटत असतं, की ह्याच्यामध्ये अजून काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं अजून पाहिजे. त्याच्यामध्ये काहीतरी नवीन नाही दिसलं आवाज पाहिजे. टिकवला पाहिजे. ते हं, म्हणायचं कशासाठी तर आवाज टिकण्यासाठी आणि आवाज टिकता-टिकता आणखी बाकीचं सगळं होऊन जातो अभ्यास. बरोबर आहे. राग लक्षात राहणं हे. आता मला लक्षात राहण्याचं कमी होईल जरा. म्हणून मी वही घेऊन येते, बरोबर, की नाही लोकं हसली तरी चालतील. आपल्याला नाही ना आठवणार तर असू दे. बरोबर, चुकीचं म्हणण्यापेक्षा तिथे बघून म्हटलेलं चालेल ना, बरोबर आहे. असं माझं मत आहे. पण मी अजूनही बघितलंय, की तानपुरा एकदा जुळवला, की की आपल्याला आठवतं. लगेच आपोआप आठवतं, आठवतं. आठवतं, आठवतं. बरोबर आहे. ती परमेश्वराची कृपा आणि गुरूंची कृपा आहे. गुरुजी हो आहेच. बरोबर आहे. पण सारख्या कृपेवर अवलंबून राहू शकत नाही ना आपण हं, कार्यक्रमाला बसलो की. बरोबर, बघायचं मग आपण आणि लोकं म्हणाली हसली तर हसू देत की. आता इतक्या 150-200 रागात मला एखादा शब्द चुकायचा किंवा हे, त्या बरोबर, चुकण्यापेक्षा मी बघितलेलं बरं ना. बरोबर, हं. बरोबर. साधा विचार म्हणजे हा. आपली कला ही व्यवस्थित लोकांपर्यंत अगदी पोहोचली पोहोचली गेली पाहिजे. पाहिजे. हं, त्यामुळे आवडते पण मग ते. आवडती सुद्धा. हं. बरोबर. चालेल. खूप छान वाटलं आपल्याशी बोलून आणि असंच आपलं जे विचार आहेत, दर्शन आहे, ते आम्हाला सतत मिळावं, कायम मिळावं आणि नादध्यास प्रोडक्शन हाऊसचा हाच एक उद्देश आहे, की कलाकारांचे विचार कारण आजपर्यंत आपण बघत आलोय, की केवळ रागाची माहिती किंवा त्यातले जे टेक्निकल माहिती जी असती तीच लोकांपर्यंत पोहोचत असती. पण हं. त्याच्या मागचा जो विचार विचार असतो, नाही. हां. कलाकार काय विचार करत असतो, हं. हे लोकांपर्यंत आणून देण्याचं काम नादध्यास प्रोडक्शन हाऊस करत आहे. आणि आपले मनापासून आभार आणि धन्यवाद आणि असंच आपण वेळ द्या आणि आपण नक्कीच आपण अजून एखादा व्हिडिओ तयार करूया, पॉडकास्ट काही करूया. तयार आपण करूया. धन्यवाद. मला इथे बोलवल्याबद्दल आणि माझे विचार ऐकल्याबद्दल नाही, नाही. आमचं भाग्य आणि आहे. मला बरं वाटलं, की असे विचार आहेत लोकांचे, की ऐकूया आणि समजून घेऊया. बरोबर. हा बरा भाग आहे. हे लोकांना समजेल म्हणजे हे सगळं. रसिक हो, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघत आहो. नाद पाहत रहा, ऐकत रहा, सृजन व्हा, सुजाण व्हा. धन्यवाद.